हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. आज मला पुण्यामध्ये जायचं होतं. थोडंसं मला सामान वगैरे घ्यायचं होतं म्हणून म्हटलं बसने जावं, कारण की गाडीने जर बघितलं तर पाऊस पण पडतो आणि इतकं ट्रॅफिक खूप जास्त होतं आणि सिटीमध्ये पार्किंगचा पण लय मोठा इश्यू आहे. त्याच्यामुळं त्यापेक्षा मी गाडी अवॉइडच केली आज आणि बसने गेले. आणि इतकं म्हणजे पाण्याची लेवल बघा ना कशी वाढली आहे. बापरे, मग तर तो पूल बघा अजून 2-4 महिन्यांनी जर जास्तच पाऊस राहिला तर तो पण येऊन जाईल 1-2 महिन्यात. आधी मी ABC मध्ये गेलते. माझं जरा ABC मध्ये काम होतं. मला वह्या पुस्तकामध्ये नाही, फक्त ग्रंथ घ्यायचा होता. तर कोणता ग्रंथ घेतलाय मी तो उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवेल तुम्हाला. दगडूशेठला पण भरपूर जास्त गर्दी होती माहिती का. असं वाटतच नाही की ऑफ डेला आली मी. सॅटर्डे संडे पण नव्हता नाही का, भरपूर गर्दी होती. तुम्ही पटकन दगडूशेठचं दर्शन घ्या. आणि इकडं तयारी पण सुरू केलेली आहे डेकोरेशनची. असं बघितलं की मस्त भारी वाटतं नाही का. गणपती भरपूर जवळ आलेत, म्हणजे आता आमच्या पण घरात गणपती बसतात ना, तर आम्हाला पण आता डेकोरेशनचे काहीतरी विचार करावा लागणार आहे. आणि तुळशीबागेत म्हणजे आधी तुळशीबागेत भरपूर स्वस्त गोष्टी मिळायच्या, पण आता इतक्या महाग मिळतात. म्हणजे ते हाईप क्रिएट झाली ना की तुळशीबागेत सगळं स्वस्त मिळतं. तर आता ते काय करतात, महाग विकतात. म्हणजे बऱ्यापैकी काही असतात स्वस्त, पण असे ज्वेलरी वगैरे बघितलं तर मला असं महागच वाटतं. पण मला जे घ्यायचं होतं ते तुळशीबागेत नव्हतंच म्हणा. मी निघाले परतीच्या प्रवासाला, इतकी दमली होतो. अशी मी जेव्हा पुण्यामध्ये होतो पाऊस वगैरे काय नाही आला, मी खूप जास्त एक्झॉस्टेड झाले. घरी आल्यावरती पाऊस आला नाहीतर नक्की पूर्ण भिजलेच असते. तर आजसाठी फक्त एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.